त्यानंतर यावर्षी सोयाबीन उत्पादन घटण्याची काही महत्त्वाची कारणं. मंडळी, हा विषय घेण्यामागचं कारण असं आहे, की मागच्या 8 दिवसापासून मी काही जिल्ह्यांमध्ये दौऱ्यावर गेलो होतो. अ, बऱ्याच शेतकऱ्यांची भेट झाली, वैयक्तिक भेट झाली. बऱ्याच शेतकऱ्यांना फोनवर बोलणं झालं. मी स्वतः बऱ्याच शेतकऱ्यांना फोन केले. अ, सोयाबीनची मळणी चालू आहे, काढणी चालू आहे, मळणी चालू आहे आणि सोयाबीनचं उत्पादन जवळपास महाराष्ट्रामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना मागच्या वर्षी इतकं सुद्धा उत्पादन येणार नाही, असं कंडिशन आहे. ज्यांच्या मळण्या झाल्या आहेत, त्यांचे रिपोर्ट सुद्धा आलेत किंवा मागच्या वर्षीपेक्षा उत्पादन कमी येतंय. मग कधीही आपल्याला कुठल्याही पिकामध्ये आपल्याला अपेक्षित उत्पादन जेव्हा येत नाही, तर आपण त्याचे कारणं शोधणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जर आपण कारण शोधलं नाही आणि फक्त निसर्गाला जर दोष दिला, तर ते चूक जर आपली एखादी झाली असेल, तर वारंवार ती चूक होऊ शकते आपल्याकडून. त्यामुळं आपण केलेली चूक याच्याकडे दुर्लक्ष न करता, आपण ती चूक सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे, या गोष्टीची अंमलबजावणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं हा विषय घेतला आहे, की लगेच तुम्हाला आपल्या जर काही चुका झाल्या असतील किंवा हवामानामध्ये काही झालं असेल किंवा आपल्याला सांगितलं गेलं, पण तरी सुद्धा आपण केलं नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थापन व्यवस्थित केलं, अशा शेतकऱ्यांना उत्पादन काय आलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लगेच तपासणं शक्य होईल. जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्याकडून व्यवस्थापन हे चांगलं होईल आणि उत्पादकता आपली वाढेल. यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतंय, की पावसाचे खूप मोठे खंड होते. फक्त एकच कारण आणि त्याच्याचमुळे उत्पादन घटलंय. पण असे अनेक कारणं आहेत, की उत्पादन घटण्यासाठी आणि अशा मला तरी असं वाटतं, की अशा सगळ्या कारणांबद्दल आपण वेळेच्या आधीच आपल्याला अलर्ट केलंय, आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यातलं पहिलं कारण जर म्हणायचं झालं तर हवामान. आपण नेहमी पूर्ण दोष जे आहे ते हवामानावर टाकतो. पण जे शेतकरी रेग्युलर आपलं YouTube चॅनल पाहणार आहे, अशा सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे, की फेब्रुवारी 2023 पासून आपण अ, पावसाचे अंदाज या वर्षीचा पावसाळा कसा राहील, पावसामध्ये मोठे खंड आहेत, पावसाचं एकंदरीत प्रमाण कमी आहे. आपल्याला त्याचं व्यवस्थापन करावं लागेल. त्यासाठी उताराला आडवी पेरणी करा, BBF पद्धतीची पेरणी करा. अशा सगळ्या सूचना फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यात सुद्धा आपण देत होतो. कारण अल निनोचा प्रभाव राहील हे पक्क निदर्शनात आलं होतं आणि नक्की पावसाचं प्रमाण कमी राहील आणि 2 पावसात खंड राहतील हे आपण सांगितलं होतं. पण एक मानवी स्वभाव असा असतो, की आपल्याला जे ऐकायला हवंसं वाटतं, जे ऐकण्यासाठी चांगलं वाटतं, ते जर कोणी सांगितलं, तर त्याच्यावर जास्त विश्वास बसतो आणि सत्य परिस्थिती सांगितली, की ज्याच्यापासून आपल्याला नुकसान होतंय, अशी परिस्थिती जर कोणी सांगितली, तर ते आपल्याला ऐकू वाटत नाही किंवा त्याच्यावर विश्वास ठेवू वाटत नाही. त्यामुळं आम्ही हवामानाची सत्य परिस्थिती आपल्यासोबत सांगत होतो. आपल्यासमोर अनेक वेळा आपण जर पाहिले व्हिडिओ अजूनही मार्च, एप्रिल, मेचे कोणताही व्हिडिओ पहा, त्यामध्ये प्रत्येक वेळेस मी सांगत होतो, की यावर्षी अल निनोचा प्रभाव राहू शकतो आणि पेरण्या करताना उताराला आडव्या पेरण्या करा, BBF पद्धतीचा वापर करा, पाणी शेतात मुरवा, शेताची मशागत करताना सुद्धा आडवी मशागत करा. नांगरणी वगैरे म्हणजे शेतातून पाणी बाहेर जाणार नाही, जास्तीत जास्त पाणी शेतात मुरेल. अशा आपण अनेक वेळा सूचना शेतकऱ्यांना दिल्या होत्या. पण मी सांगितलं तसं काही लोकं खूप पाऊस आहे, जूनमध्ये पाऊस आहे भरपूर, जुलैमध्ये, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, आता म्हणतात नोव्हेंबरमध्ये. तर अशा आपल्याला पाहिजे तशी गोष्ट ऐकण्याची सवय लागलेली असते. त्यामुळं कटू सत्य जे आहे ते आपल्याला पटत नाही. तर ज्या शेतकऱ्यांनी यातही आम्ही सर्व्हे केलाय, की ज्या शेतकऱ्यांनी BBF पद्धतीनं पेरणी केली, ज्या शेतकऱ्यांना सरी वरंब्यावर लागवड केली, ज्या शेतकऱ्यांनी उताराला आडवी पेरणी केली आणि पाणी जास्तीत जास्त मुरवलं, अशा शेतकऱ्यांना या कमी पावसाचा किंवा पावसाचा जो खंड पडला, त्याचा सुद्धा फारसा परिणाम झालेला नाही. आपण सुद्धा मी म्हणतो, की आपण सुद्धा तपासावं. आपली कशी पेरणी झालेली आहे किंवा कोणत्या शेतकऱ्याला उत्पादन चांगलं आलं, त्यानं पेरणी कशी केलेली आहे. आपल्या लक्षात येईल, की ह्या गोष्टी किंवा ज्या सूचना आम्ही दिल्या होत्या, त्या खरंच फायद्याच्या होत्या आणि त्याच्यामुळं खूप मोठा फायदा झालेला आहे.
पहिलं कारण हवामान. दुसरं कारण पावसातील खंड, म्हणजे तेच झालं की बाबा पावसातला जो खंड पडला त्याच्यामध्ये आपण जो ऑगस्ट महिन्यामध्ये खूप मोठा, मराठवाड्यामध्ये तर जवळपास 30 दिवसाचा, कुठे 32 दिवसाचा, कुठे 35 दिवसाचा खंड होता. पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा 25 दिवसाचा, 30 दिवसाचा, पूर्व विदर्भामध्ये 15 दिवसाचा खंड होता. आणि तेव्हा मी वारंवार सांगत होतो की ज्यांच्याकडेही सिंचनाची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी लगेच सिंचन करा. पावसाची वाट सध्या पाहू नका. सध्या पाऊस नाही, लगेच पाणी द्या. सोयाबीन असं पीक आहे की पाणी जरी दिलं तुम्ही, सिंचन केलं आणि वरतून पाऊस जरी आला तर फारसा फरक पडत नाही. त्यामुळं मी अनेक वेळा सांगितलं आहे किंवा सांगत होतो, मी कंटिन्यू सांगत होतो. मी सुद्धा एक शेतकरी आहे, मला सुद्धा माहित आहे की जर पावसात खंड म्हटला तर आपल्याला मोटर जर चालू करायची तर स्टार्टर वेगळं असतं, कुठतरी फुटबॉल खराब झालेला असतो, केबल तुटलेलं असतं. हे सगळी जोडजाड करायची म्हटली तर आपण टाळतो की आपण पॉझिटिव्ह याना विचार करतो की नाही येईल पाऊस. आणि मग पावसाच्या येणाऱ्या बातम्या देणारे खूप तेव्हा तयार झाले होते की नाही नाही पाऊस आहे. 15 ऑगस्ट पासून रोज पाऊस आहे, 20 ऑगस्ट पासून खूप पाऊस आहे, ऑगस्ट महिन्यात खूप पाऊस आहे. अशा बातम्या व्हिडिओ युट्यूबवर किंवा काय काय वेगवेगळ्या माध्यमातून येत होत्या. मी ओरडून ओरडून म्हणजे पोट तिडकीनं सांगत होतो की सिंचनाची व्यवस्था असेल तर पाणी द्या. आणि मंडळी, ज्या ज्या शेतकऱ्यांनी या ऑगस्टच्या ब्रेकमध्ये पाणी दिला, ज्या ज्या शेतकऱ्यांनी सिंचन केलं, अशा शेतकऱ्यांना उत्पादन चांगलं आलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी सिंचन केलं याच्यासोबत तुलना करून बघा, त्याचं उत्पादन नक्की पहा. म्हणजे तुम्हाला असं सिंचनाचा आपण करावं की नाही करावं, त्याचा जर गॅप पडला, आपल्याला जर समजलं तर सिंचन आम्ही सांगतोय ते खरं आहे का खोटं आहे हे तरी तपासा. ज्या शेतकऱ्याने सिंचन केलं, कारण सोयाबीनमध्ये फुलोरा अवस्था आणि दाना भरण्याच्या या 2 नाजूक अवस्था असतात. या अवस्थांमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर मोठं नुकसान आपलं तिथे होऊ शकतं. आणि हे नुकसान टाळण्यासाठीच आम्ही वारंवार सांगत होतो सिंचन करा. ज्या शेतकऱ्यांनी सिंचन केलं, पाणी दिलं, आता ठीक आहे, जिथे कोरडवाहू आहे तिथे काही व्यवस्थाच नसते, बिचारा त्याला काही आपला इलाजच नाही. तर अशा शेतकऱ्यांना आम्ही सांगत होतो की सिंचन करू शकत नसाल तर डवरणी करून, भलेही त्याला फुलंही लागली असतील तर फुलं लागल्यानंतर आपण डवरणीची शिफारस करत नाही, पण फुलं लागली असतील तरी हलकी डवरणी करून मातीचा वरचा थर हा मोकळा करा, जेणेकरून जमिनीला भेगा पडून ओल उडून जाणार नाही. असं करणारे शेतकरी सुद्धा फायद्यात राहिलेले आहे. त्यामुळं ही सुद्धा शिफारस आपली अत्यंत महत्वाची ठरली आहे पावसातील खंड. त्यानंतर अल निनोचा प्रभावाबद्दल मी सांगितलंय, हवामानाबद्दल तुम्हाला सांगितलंय. जातींची निवड ही सुद्धा एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. बघा, मी जवळपास जातींबद्दल बोलताना आपल्या विद्यापीठाच्या जवळपास आपल्या महाराष्ट्रात शिफारस होणाऱ्या सगळ्या जातींबद्दल नेहमी माहिती दिली. कारण आपलं युट्यूब चॅनल विदर्भातला शेतकरी पाहिल, मराठवाड्यातला पाहिल का पश्चिम महाराष्ट्रातला पाहिल याच्याबद्दल सांगता येत नाही. त्यामुळं मग आपलं मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल किंवा तुमचं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला असेल का राहुरीचं कृषी विद्यापीठ असेल, यांच्या शिफारसीत जाती ज्या आहेत या अशा जवळपास 12-13 जातींबद्दल किंवा जबलपूरच्या JS 335, JS 9305 या जाती असतील, या जातींबद्दल सविस्तर याचे चांगले मुद्दे कोणते आहेत, प्लस पॉइंट कोणते आहेत या जातींचे मायनस पॉइंट कोणते आहेत, या जातींची शिफारस कोणत्या भागासाठी केली आहे, अशी अत्यंत सविस्तर माहिती मी प्रत्येक वेळी देत आलो. आणि नेमकी गडबड अशी झाली की मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी पावसाळा चांगला होता. या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या KDS 726 आणि KDS 753 म्हणजे फुले संगम आणि फुले किमया या जाती मागच्या 2 वर्षात काही शेतकऱ्यांना चांगल्या पिकल्या होत्या आणि मग या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याच्यावर ओढ घेतली होती. मी वारंवार सांगत होतो की ह्या जातीची शिफारस जी आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि कर्नाटकासाठी आहे. या जातींची शिफारस मराठवाडा विदर्भासाठी फारशी नाहीये. दुसरी गोष्ट मी सांगितली होती, या KDSच्या फुले विद्यापीठाच्या जाती आहेत, ह्या आपण विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतकरी जे 335, 93, 05, 612 या जाती पेरतात त्यांच्यापेक्षा त्यांचा कालावधी थोडासा जास्त आहे. तर अशा या जातींचा पेरणी ही सिंचनाची व्यवस्था असेल किंवा प्रोटेक्टिव्ह इरिगेशन ज्याला म्हणतात, जर
ताण पडला तर याला पाणी देणं गरजेचं असतं, तर अशा शेतकऱ्यांनी याची लागवड करावी. तिसरी गोष्ट आपण शिफारस केली होती, या जाती फांद्या करणाऱ्या आहेत. प्रत्येक वेळेस जातीची निवड याच्यासोबत मी एकरी बियाण्याचं प्रमाण किंवा तुम्हाला लागवडीचं अंतर याच्याबद्दल माहिती दिली. केडीएस 726, 753, 992 या 3 जातींबद्दल मी अनेक वेळा सांगितलं, की याचं जास्तीत जास्त बियाणं हे 20 किलो असावं. 20 किलोपेक्षा जास्त बियाणं पेरू नका. कारण या जाती फांद्या करतात. या जातीनं जर जास्त फांद्या केल्या, 20 किलोपेक्षा जास्त बियाणं टाकलं, तर तिथं जास्त फांद्या झाल्या की गर्दी होते. गर्दी झाली की पांढरी माशी वाढते. गर्दी झाली की अन्नद्रव्याचा उचल लवकर होतो. कोरडेपणा जमिनीमध्ये येतो. पांढरी माशी वाढली तर व्हायरस वाढतो आणि व्हायरस वाढल्यानंतर पीक नष्ट होतं. तर ही सुद्धा बाब म्हणजे एकरी बियाणं कमी वापरा हे मी सांगितलं होतं. आपण सिंचनाची व्यवस्था असेल तर याची पेरणी करा. त्यानंतर ह्या थोड्याशा उशिरा येणाऱ्या जाती आहे, याबद्दल वारंवार मी याची माहिती दिली होती. तरी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी सिंचनाची व्यवस्था नाही, हलक्या जमिनीत त्याची पेरणी केली, पाणी देऊ शकले नाही. बियाणं एकरी 30 किलो पर्यंत वापरलं. आता 30 किलो वापरलेल्या बियाण्या शेतकऱ्यांचे खूप जास्त हाल झालेले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही तेव्हाही सांगत होतो, ट्रॅक्टरवाले पेरत नाही, तुम्हाला व्यवस्थित ॲडजस्ट करून देत नाही, कमी बियाणं टाकत नाही. तुम्ही लागलं तर 2 तासानंतर 1 तास मोकळं सोडा किंवा बीबीएफ पद्धतीचा वापर करा. पण एकरी 20 किलोपेक्षा जास्त बियाणं पेरू नका. शक्य झालं तर या जातींचं तुम्ही लागवड करा, पेरणीच्या ऐवजी लागवड करा. पण गडबडी झाल्या, वेळेवर शेतकऱ्यांना ते सुचलं नाही म्हणा किंवा शेतकऱ्यांनी टाळलं म्हणा किंवा परिस्थिती त्याला फेव्हरेबल नव्हती आणि जर आपण पाहिलं चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावतीचा काही भाग या जिल्ह्यांमध्ये या जातींवर येलो मोझॅक, चारकोल रॉट, क्लोरोशियम रॉट आणि तुमचा रायझोक्टोनिया असे विविध बुरशीजन्य रोग आणि व्हायरस हे आल्यामुळं तिथं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटलंय. मंडळी, मी प्रत्येक वेळेस जातींचं जेव्हा वैशिष्ट्य सांगतो, त्याचे चांगले गुणधर्म मी हे सुद्धा सांगितलं, की सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या, तर ही जात विदर्भात, मराठवाड्यात सुद्धा चांगली पिकू शकते. आजही असे अनेक शेतकरी आहेत, की त्यांना केडीएस 726 असेल किंवा 753 ज्यांनी बेडवर लागवड केली, ज्यांनी वेळेवर पाणी दिलं, ज्यांनी पांढऱ्या माशीचं नियंत्रण केलं, ज्यांनी एकरी बियाण्याचं प्रमाण व्यवस्थित वापरलं, अशा शेतकऱ्यांना पण असे किती शेतकरी फार मोजके शेतकरी आहेत, की त्यांना विक्रमी उत्पादन आलं अशा वर्षात सुद्धा. तर आपण प्रत्येक वेळेस शेतकरी हा विचार करतो, की मला जास्त पिकलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्या चुका होतात. तर जातीची निवड सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. आम्ही शिफारस केलं होतं 335 पेरा तुम्ही, 9305 पेरा, MAUS 612 जी आहे ती पेरा. रिसर्च आपलं जे आहे 7777 म्हणजे आश्रय किंवा सई 8888 किंवा त्र्यंबक 8335 या जाती तुम्ही पेरा. या जातीची उत्पादन क्षमता चांगली आहे, कीड रोगाला कमी बळी पडणाऱ्या जाती आहेत, ताण सहन करणाऱ्या जाती सुद्धा आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांनी या जातींची पेरणी केली त्यांना सरासरी किंवा सर्वसाधारण व्यवस्थापनामध्ये सुद्धा उत्पादन या केडीएसच्या जातींपेक्षा जास्त आलंय. मी त्या जाती खराब आहे असं कधीच म्हटलेलं नाही. त्या जाती सुद्धा चांगल्या आहे, पण त्याचं व्यवस्थापन आपल्याला वेगळं करावं लागेल. आता बियाण्याबद्दल जर बोलणं झालं तर आपण 9305, 335, 612 किंवा कुठलंही बूस्टरचं बियाणं जर पेरलेलं असेल आणि त्यातल्या त्यात रिसर्च, मी तर सर्वांना विनंती करेल किंवा याच्या आधी सुद्धा मी सांगितलं, आपलं 7777 आश्रय, त्याचं नाव आश्रय आहे, 7777 नंबर आहे. तसंच 8888 नंबर आहे, त्याचं नाव सई आहे आणि 8335 नंबर आहे, त्याचं नाव त्र्यंबक आहे. या जातीबद्दल मी कधीच प्रचार प्रसार केला नाही, कारण याचं बियाणं खूप कमी प्रमाणात उपलब्ध होतं. ज्या शेतकऱ्यांना माहीत झालं त्यांनी लावलं आणि त्यांना त्याचे खूप चांगले रिझल्ट आले. तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा भेटा तुम्ही. तर ह्या बियाणे किंवा ह्या जाती ह्या खूप चांगल्या या वर्षी यांनी परफॉर्म केलं आणि अशा वाईट वर्षामध्ये ज्या जाती परफॉर्म करतात चांगल्या, त्या नेहमीसाठीच चांगल्या राहतात. पुढच्या वर्षी या जातींची आश्रय, सई आणि त्र्यंबक या जातींची प्रचंड मागणी राहणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणी या जातींनी खूप चांगलं परफॉर्म केलंय. तर जातींची निवड सुद्धा हा एक महत्वाचा, खूप महत्वाचा फॅक्टर आहे.
त्यानंतर पेरणी पद्धत व पेरणी अंतर एकरी बियाणं. मी यापूर्वी सुद्धा सांगितलं, की मी 3 प्रकारच्या जाती असतात असं सांगितलं होतं. एक तर जास्त फांद्या करणारी जात, त्यात KDS 726, 753, त्यानंतर दुर्वा या जातींबद्दल सांगितलं होतं. आपली 77-77 आश्रय ही सुद्धा खूप फांद्या करते असं सांगितलं होतं. मध्यम फांद्या करणाऱ्या जात याचं बियाणं तुम्हाला सांगितलं होतं. याचं 2 ओळीत अंतर किमान 1.5 फूट किंवा त्यापेक्षा जास्त 1.5, 2, 2.5 फुटापर्यंत ठेवू शकता हे सांगितलं होतं. आणि याचं बियाणं जास्तीत जास्त 20 किलो वापरा असं सांगितलं होतं. त्यानंतर मध्यम फांद्या करणाऱ्या जाती 335 आहे, त्यानंतर 612 आहे. याचं मध्यम म्हणजे साधारणतः 25 किलो पर्यंत बियाणं तुम्ही वापरा असं सांगितलं होतं. आणि उभाट वाढणाऱ्या जाती 9560 आहे, 9305 आहे, आपली सई आहे. यांचं उभाट वाढतात, त्या फांद्या करत नाही जास्त, म्हणून याचं बियाणं तुम्ही एकरी 30 किलो पेरू शकता असं सुद्धा सांगितलं होतं. ज्या शेतकऱ्यांची जास्त दाट पेरणी झाली, फांद्या करणाऱ्या जाती जास्त दाट जिथं पेरल्या गेल्या तिथं उत्पादन घटलं. कारण दाट पेरल्यामुळं पांढऱ्या माशीचा अटॅक वाढला, कुठे येलो मोजॅक वाढला, कुठे फुलगळ खूप मोठ्या प्रमाणात झाली, त्याला फुलंच लागले नाही असं शेतकरी म्हणतात. फुलं लागले पण गळून गेले, किंवा जास्त दाटणी झाल्यामुळे सूर्यप्रकाश मिळाला नाही, हवा खेळती राहिली नाही, त्यामुळं फुलं तिथे गळून गेले किंवा कमी प्रमाणात लागले. तर ही सुद्धा अत्यंत महत्वाची शिफारस आपण वेळोवेळी सांगत होतो. मंडळी, हे नुकसान काय होतात, फायदे काय होतात, किंवा याच्यावर आपल्याला काय नियोजन केलं पाहिजे, आमचा उद्देश त्यामध्ये एवढाच होता की शेतकऱ्यांचं नुकसान टाळता आलं पाहिजे, कमीत कमी नुकसान आणि जास्तीत जास्त चांगल्यात चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना आलं पाहिजे. त्यासाठी पूर्वसूचना ह्या आपण नेहमी देत राहतो. बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचं महत्व वाटत नाही. 10-20% शेतकरी असे आहेत की 100% पूर्ण म्हणू तसं फॉलो करतात, आणि अशा शेतकऱ्यांचं उत्पादन सुद्धा खूप चांगलं, अशा वाईट वर्षामध्ये सुद्धा खूप चांगलं उत्पादन आहे. त्यानंतर बीज प्रक्रिया, तणनाशकासोबत कीटकनाशक व इंडॉक्सिकारचा फवारणीत वापर. मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण सोयाबीन जिथंही उभं असेल किंवा काढलंय असेल, तुम्ही गंजी जरी लावली असेल तर 10 झाडं घ्या त्यातले आणि त्याच्या खोडाचे 2 भाग करा. त्या 10 पैकी मी मागच्या 4 दिवसामध्ये जवळपास 200 झाडं उपटून पाहिले, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या शेतांमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. आणि त्या 200 झाडांपैकी वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे शेतकरी, वेगवेगळ्या परिस्थितीमधले 200 झाडांपैकी 180 झाडांमध्ये मला खोड पोखरलेलं दिसलं. आणि ज्या ठिकाणी खोड पोखरलेलं होतं तिथल्या शेंगातला दाना हा बारीक झाला होता. आणि खोड पोखरण्याचं कारण म्हणजे चक्रीभुंगा आणि खोडमाशी. आपल्याला जर आठवत असेल तर मी नेहमी सांगत आलो होतो की बीज प्रक्रिया तर करायचीच आपण दरवर्षी, बीज प्रक्रिया आणि तणनाशकासोबत रेज हा आपण फवारा दिलाच पाहिजे, कारण पहिली पिढी तिथं कंट्रोल करणं फार महत्वाचं आहे. पण जर गॅप पडला, मोठे खंड असले पावसाचे, तर खोडमाशीचे अटॅक अजून वाढतात. 3-4 पिढ्या खोडमाशीच्या येतात. त्यामुळं फक्त बीज प्रक्रिया करून रेज फवारून जमणार नाही. मध्ये एखाद्या फवाऱ्यामध्ये आपल्याला एन्डॉक्सिकारचा, आपण सांगितलं आपलं हे झेनॉप किंवा किंग डॉक्साचा फवारा आपण घेतला पाहिजे. तर या तिन्ही गोष्टी ज्या शेतकऱ्यांनी केल्या, अशा शेतकऱ्यांचे शेत सुद्धा मी पाहिले. अशा ठिकाणी तुम्हाला 90% कंट्रोल मिळालंय. पण या 3 पैकी एक गोष्ट जरी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खोडमाशी आणि चक्रभुंग्याचा खूप मोठा प्रादुर्भाव होता. मी परत एकदा सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, तुमची गंजी जरी लावली असेल तर त्यातले 10-20 झाडं त्याला उभं फोडून पहा. त्याच्या आत खोड पोखरले, आता आळी तर सापडणार नाही तुम्हाला, पण खोड पोखरलेलं दिसेल. आणि खोड पोखरलेलं होतं म्हणून आपला दाना बारीक झाला. यावर्षी खूप शेतकऱ्यांच्या कंप्लेंट आहे, दाना बारीक झाला. याचं कारण, एक प्रमुख कारण जे आहे ते खोडमाशी आणि चक्रभुंगा आहे. दुसरं प्रमुख कारण जे आहे हे दाना भरण्याच्या अवस्थेतला पाण्याचा खंड आहे. आणि तिसरं प्रमुख कारण म्हणजे ज्या जमिनीतल्या बुरशीमुळे अचानक सोयाबीन वाळलं ते आहे. पण फक्त निसर्गावर आपण पूर्ण दोष न देता आपलं सुद्धा तिथं चुकलंय हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि यानंतर आपली तिथं चूक होणार नाही आणि आपण तिथे या गोष्टींवर मात करू आणि उत्पादनात वाढ करू, ही गोष्टी आपण त्या जाणून घेतल्या पाहिजे. त्यानंतर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव, येलो मोझॅक
हा व्हायरसचा रोग आहे. याला जगात औषध कुठलंच नाहीये दुरुस्त करणारं. याला फक्त जी कीड पसरवते ती म्हणजे पांढरी माशी. त्या पांढऱ्या माशीचं नियंत्रण करा म्हणजे येलो मोझॅक कंट्रोलमध्ये राहील, असं वारंवार आपण सांगत आलो होतो. ज्या शेतकऱ्यांनी पांढरी माशी कंट्रोल केली त्यांचा येलो मोझॅक थांबला जागेवर. ज्या शेतकऱ्यांनी उशिरा कंट्रोल केली, 10-20% झाडं पिवळे पडल्यानंतर ज्यांनी फवारलं त्याला काही फायदा नाही झाला. 1% 2% झाडं असताना ते उपटून टाका असं मी सांगत होतो आणि लगेच पांढऱ्या माशीचं नियंत्रण करा. तिथे पांढऱ्या माशीचा अटॅक जिथे थांबला, जास्त प्रमाण 5% पेक्षा जास्त झाडं झाल्यानंतर ज्यांनी केलं त्याला फायदा नाही झाला. पण एकदम सुरुवातीला ज्यांनी पांढरी माशी कंट्रोल केली किंवा फवारणीचं शेड्यूलच आपण सांगितलं त्या पद्धतीने ज्यांनी केलं, तिथं येलो मोझॅक फारसा तिथं फोफवला नाही. जिथं झाडाला सुरुवात झाल्याबरोबर झाडं उपटले गेले, पांढरी माशी कंट्रोल झाली, तिथं येलो मोझॅक मोठ्या प्रमाणात आला नाही. पण जिथं या गोष्टी झाल्या नाही, तिथं येलो मोझॅकमुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान झालं. तर यापुढे सुद्धा येलो मोझॅक रोखण्यासाठी दुसरं कोणतंही औषध नाही. एकतर थोड्या प्रतिकारक्षम जाती लावणे किंवा ज्याच्यावर पांढरी माशी कमी प्रमाणात येते किंवा येत नाही अशा जाती लावणे किंवा पांढरी माशी आल्याबरोबर तिला कंट्रोल करणे हाच आपल्याकडे एक उपाय आहे. त्यानंतर जमिनीत वाढलेल्या बुरशीचा परिणाम. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेडचा काही भाग, अमरावतीचा काही भाग या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन मध्ये काप म्हणजे मॅच्युरिटी ज्याला आपण परिपक्वता म्हणतो, त्या परिपक्वता होण्यापूर्वीच पानं पिवळे पडले, पानं जळाले. आणि याचं कारण काय होतं? तर याचं कारण जमिनीतली बुरशी. कोणती बुरशी? क्लोरेशियम रॉट, चार्कोल रॉट, रायझोक्टोनिया जमिनीतला. त्या जमिनीला वेगवेगळ्या बुरशीमुळं तिथं अचानक मूळकूच झाली, मुळं सडले, रूट रॉट झालं म्हणजे मूळकूच झाली आणि झाल्यामुळं अचानक झाडं पिवळे पडले किंवा पानं गळले आणि एकदम जे सोयाबीन अजून 15 दिवसांना काढणीला यायचं, ते सोयाबीन आजच ते काढणीला आलं. म्हणजे प्री मॅच्युअर्ड हार्वेस्टिंग आपल्याला करायचं काम पडलं. म्हणजे परिपक्वतेच्या आधीच सोयाबीन वाळून गेलं, सोयाबीन काढणीला आलं. तर ते जमिनीतल्या बुरशीमुळे झालं. मंडळी, ही बुरशी अत्यंत भयंकर आहे. ह्या बुरशीचं बीज जे आहे ते 3-3, 4-4 वर्ष सुद्धा जमिनीत राहू शकतात. त्यामुळे मी परत एकदा कमीत कमी अशा शेतकऱ्यांना नम्र विनंती करतो, की ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन वेळेआधी वाळलं, अशा शेतकऱ्यांना इथून पुढे सुद्धा आपल्या जमिनीमध्ये किमान हरभरा किंवा सोयाबीन घेताना आपल्याला काळजी घ्यावी लागेल. कारण ही बुरशी 3-4 वर्षापर्यंत जमिनीत राहू शकते आणि ही सोयाबीनवर जसं प्रादुर्भाव करते तसं हरभऱ्यावर सुद्धा प्रादुर्भाव करते. तरी मी आता जवळपास बघा एक हरभऱ्याला सांगतो, की हरभऱ्याची ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांना पेरू नका. कारण मर रोग, फ्युजेरियम विल्ट यांनाच आपण हैराण आहे. आणि अजून जर ह्या सगळ्या 3-4 बुरश्या जर जमिनीतल्या वाढल्या तर आपला हरभरा येऊ शकणार नाही. त्यामुळे ट्रायकोडर्माचा जास्तीत जास्त वापर करा. म्हणजे तुम्ही खतासोबत ट्रायकोडर्मा पेरून देऊ शकता, शेत तयार करताना ट्रायकोडर्मा वापरू शकता आणि बीज प्रक्रिया 3 ते 5 ग्रॅम ट्रायकोबूस्ट डीएक्स, ट्रायकोडर्मा वेटेबल पावडर याच्यापेक्षा ट्रायकोबूस्ट डीएक्स 10 पट जास्त काम आहे. हे पाण्यात पूर्ण विरघळतं, बीज प्रक्रिया सुद्धा करू शकता किंवा रासायनिक खतामध्ये सुद्धा टाकू शकता. याचा जास्तीत जास्त वापर करा अजूनही विनंती करतो. हीच परिस्थिती अजून पेरणी झाल्यानंतर महिन्या 1.5 महिन्यानं तुम्ही सगळे प्रश्न हे कराल, हरभरा मरतोय, काय झालं असेल आणि तेव्हा आपली वेळ गेलेली असेल. तर वेळ जाण्याआधीच सांगतो मी, सोयाबीन बद्दल सुद्धा मी सांगितलं होतं. सोयाबीनचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मी सांगितलं होतं, कारण तिथे मी शेतांमध्ये पाहिलं होतं की चारकोल रॉटची सुरुवात झालेली आहे आणि हा वाढू शकतो कारण त्याला फेवरेबल कंडिशन होत्या. त्यामुळे मी सांगितलं होतं की कुठेही तुम्हाला थोडीशी शंका जरी आली किंवा नाही जरी शंका आली तर ट्रायकोडर्मा ब्लास्ट करा. शेतामध्ये शेणखतात किंवा मातीत मिक्स करून फेकून द्या. जर पाऊस पडला तर लगेच त्याच्या मुळाशी जाऊन तो बुरशीला थांबवेल. पण हे तेव्हा असं समजा वेळ निघून गेली होती, शेतकऱ्यांना त्यांना फार सिरियस घेतलं नव्हतं. तेव्हा हिरवगार सोयाबीन खूप चांगलं दिसत होतं. त्यामुळे कोणीही तसं ट्रायकोडर्माचा
प्रयोग केले नाही. अगदी बोटावर मोजणे शेतकरी जर सोडले तर ट्रायकोडर्मा कोणी टाकला नाही सोयाबीनमध्ये आणि त्याच्यामुळं या जमिनीतल्या वाढलेल्या बुरशीमुळं आपल्याला मोठं संकट तिथं ओढावलं आहे. अजूनही रिक्वेस्ट करतो, या बुरशी अजून वाढत जाऊ शकतात कारण जमिनीत हानिकारक बुरशी वाढत चालली आहे. याचं कारण असं आहे की त्याला नियंत्रित ठेवणारी जी निसर्गानं आपल्याला जमिनीत मित्र बुरशी दिलेली आहे, ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनास आहे किंवा इतर जी मित्र बुरशी आहे, तिचं प्रमाण जमिनीतून कमी होत आहे. कारण जमिनीत सेंद्रिय पदार्थ जे असतात, जे ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते घटत चाललं. जी आपली मित्र बुरशी आहे ती ऑर्गॅनिक मॅटरवर जगते आणि ती या शत्रू बुरशीवर सुद्धा जगते. पण तिची संख्या कमी झाल्यामुळं ही शत्रू बुरशी वाढते. हरभऱ्याला तरी किमान याच्यापासून वाचवा आणि पुढच्या वर्षी सोयाबीनसाठी सुद्धा आपल्याला ज्या ठिकाणी सोयाबीन अचानक वाढलं, बुरशीजन्य जमिनीतल्या रोगामुळे वाढलं, तिथं आपल्याला ट्रायकोडर्मा पुढच्या वर्षी सोयाबीनला सुद्धा वापरावं लागणार. फुल व दाना भरण्याच्या अवस्थेतील ताण जो आहे हा सुद्धा उत्पादन घटण्याला महत्वाचं कारण ठरलंय. अशा ताणामध्ये ज्यांनी सिंचन केलं, आपण सांगितलं होतं सिंचन करा, बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटलं की जाऊ दे, येईल पाऊस, येईल पाऊस. तर ज्यांनी सिंचन केलं त्यांना हा ताण बसला नाही आणि त्यांना उत्पादकता चांगली आली आहे. तर मंडळी, अजून एक गोष्ट सांगितली ती सोयाबीनवरील अनावश्यक खर्च टाळा. त्यातल्या त्यात जेव्हा हा जमिनीतल्या बुरशीमुळे सोयाबीन अचानक वाळणं चालू झालं किंवा येलो मोझॅक आला, तेव्हा असंख्य किंवा लाखो शेतकऱ्यांनी खूप महागडे बुरशीनाशकाचा फवारा त्याच्यावर दिला. मी सांगितलं होतं अशा वेळेस तुम्ही याच्यावर काही करू नका, याला काही उपाय नाही, फक्त 19-19-19चा एक फवारा द्या. ते अन्नद्रव्य मिळालं तेवढं पानात साठवून जेवढे दाना भरण्याला फायदा होईल तेवढाच होईल. बाकी कुठल्याही महागड्या बुरशीनाशकामुळं त्याचा पूर्ण दाना भरणार नाही आणि आपण अनावश्यक खर्च टाळा. हे सुद्धा मी आवर्जून 2-3 लाईव्ह मध्ये सांगितलं होतं. पण शेतकऱ्याला वेडी अपेक्षा असते किंवा त्याला काही विक्रेते म्हणा किंवा काही कंपन्याचे प्रतिनिधी मिसगाईड करतात. आम्ही असं कधीही मिसगाईड केलेलं नाही. उलट त्याचा जर फायदा होत नसेल तर विनाकारण खर्च करू नका असंच आम्ही तिथं सांगितलंय. तर अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सुद्धा आम्ही वारंवार बीज प्रक्रिया करताना सुद्धा आम्ही त्याला फरक दाखवत होतो की समजा हे जर लावलं तर तुम्हाला 200-150 रुपये खर्च येतो एकरी, दुसरं जर लावलं तर 500 रुपये येतो. त्या 500 रुपयापेक्षा 150 रुपयाचं काम जास्त चांगलं होतं. पण बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की स्वस्तातला फॉर्म्युला दिला म्हणजे फायदा होणार नाही, मग महागडे आपले प्रोडक्ट वापरतात आणि तिथं त्याचा काही फायदा होत नाही. बरेचसे बुरशीनाशक जे भाजीपाल्यावर किंवा फळबागावर फवारायचे आहेत त्याची फवारणी तुम्ही सोयाबीनवर करता गरज नसताना. तर आता बघा काय फायदा झाला. एवढे महागाचे बुरशीनाशक वापरून सुद्धा सगळ्यांची परिस्थिती तीच आहे. त्यामुळं मी एकच विनंती करेन की आम्ही कुठलाही स्वार्थ न ठेवता आपल्याला कुठल्याही पिकांचं सरळ मार्गदर्शन करतो ज्याच्यामध्ये आमचा स्वार्थ काहीच नसतो. अशा वेळेस मी एक नम्र विनंती करेल की नाही सगळ्या क्षेत्रात, एका एकरात तरी पूर्ण 100% आम्ही सांगतो तसं करा. म्हणजे त्याचा फायदा असा होईल की तुमचं तिथे आम्ही सांगितलेल्या शिफारसीनुसार केलेलं आणि तुमच्या मनाने केलेलं त्यात खर्च किती झाला आणि तुमचा फायदा किती झाला, तिथं उत्पादनात वाढ किती झाली याचं तुम्हाला स्पष्ट गणित करता येईल. आणि एकदा गणित तुमच्या डोळ्यासमोर आलं तर तुम्ही 100% आपण सांगू त्या पद्धतीनं व्यवस्थापन कराल. तर मंडळी, हे सगळं झालं सोयाबीनचं उत्पादकता कमी होण्याचे कारण. तसं पाहिलं तर हा व्हिडिओ मी घेणार नव्हतो, कारण हे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ सोडल्यासारखं हे आहे. पण वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे. त्यामुळं आपण आपल्या चुका दुरुस्त जर नाही करू शकलो किंवा वेळीच आपल्याला आपली चूक समजली नाही तर आपण त्यातून सुधरू शकत नाही. त्यामुळं हा मी व्हिडिओ घेतलाय. काही शेतकऱ्यांचं मन दुखलं असेल, काही शेतकऱ्यांना वाईट वाटलं असेल तर त्याबद्दल मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो.